तर तुम्हाला हायलाइट केलेला पार्ट हा तुम्हाला त्याच्यामध्ये एक्झाम मध्ये विचारण्यात आलेला होता. आता काही क्वेश्चन आहेत, आपण ते क्वेश्चन मी स्क्रीन शेअर करतो आणि स्क्रीन शेअर केल्यानंतर तुम्हाला समजेल की काय क्वेश्चन आहेत, पण काही क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये घेतलेले नाहीत. तर पहिल्यांदा आपण क्वेश्चन बघू, त्यानंतर आपण जी काही नोट्स प्रोव्हाइड केली तर ती नोट्स बघू आणि लेटर ऑन म्हणजे याच्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये जे काही आपले लेक्चर्स असतील तर त्याच्यामध्ये आपला रिमेनिंग सिलेबस आपण कव्हर करणार आहे. म्हणजे दिवाळी नंतर तुमची एक्झाम असेल तर एक्झामसाठी तुम्हाला ज्या काही गोष्टी आवश्यक असतील तर त्या गोष्टी तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केल्या जातील. तर पहिल्यांदा मी आपला जो काय मिडचा पेपर आहे क्वेश्चन पेपर, तर तो क्वेश्चन पेपर या ठिकाणी शेअर करतो. चला, दिसतंय तुम्हाला क्वेश्चन दिसतोय का? बघा, आपलं कोर्स जो आहे तो एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड बिझनेस कम्युनिकेशन असा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जो पहिला प्रश्न विचारला आहे हा ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू विचारलेला आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारला एंटरप्रेन्योर इज अ फ्रेंच वर्ड प्रोबॅबली कॉइन्ड बाय. आता फ्रेंच वर्ड हा कोणी कॉइन केला असं तुम्हाला विचारलेलं आहे, तर त्याचं उत्तर तुम्हाला हायलाइट केलं दिसत असेल, जीन बॅप्टिस्ट आहे. हे जो काय सायंटिस्ट आहे या सायंटिस्टनं हा वर्ड डिराईव्ह केलाय. आता याच्यानंतर तुम्हाला पहिले जे काय दोन सायंटिस्ट दिसतात किंवा जे पर्सनची नावं दिसतात, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, पहिला जो जीएल रे आहे तर त्यानं काय केलंय, बुक राईट केलंय म्हणजे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि दुसरा जो आहे रिचार्ड कॅन्टिलॉन, हा कोण आहे, फादर ऑफ एंटरप्रेन्योरशिप. हा एंटरप्रेन्योरशिपचा फादर आहे किंवा एंटरप्रेन्योरशिपचं वर्ड आहे आपल्या याच्यामध्ये, तर तो कॉइन केलेला आहे. ज्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तिन्ही जे काय पर्सन आहेत त्या तिन्ही पर्सनची इन्फॉर्मेशन तुम्हाला असणं गरजेचं आहे. जर फ्रेंच वर्ड फक्त कोणी डिराईव्ह केला तर त्याचं नाव आहे जीन बॅप्टिस्ट. आणि जर फादर विचारलं तर रिचार्ड कॅन्टिलॉन आणि जर राईट विचारलं तर जीएल रे. असं तो क्वेश्चन आहे. फ्रॉम ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला क्वेश्चन घ्यावा लागेल. तर खाली दुसरा क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट डू यू मीन बाय एंटरप्रेन्योरशिप. आता एंटरप्रेन्योरशिप म्हणजेच काय, म्हणजे उद्योजकता म्हणजे काय, असं तुम्हाला तिथे क्वेश्चन विचारलेलं आहे. आता ही जर बघितलं तर तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन मध्ये विचारलं जातं, डिफाइन एंटरप्रेन्योरशिप अँड गिव्ह द मिनिंग ऑफ द एंटरप्रेन्योरशिप अँड देन एक्सप्लेन और डिस्कस द टाइप्स और डिस्कस द फेजेस ऑफ एंटरप्रेन्योरशिप. असं काय तर पुढचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. तर ब्रॉड क्वेश्चन आपण नंतर बघू. तर इथे तुम्हाला डायरेक्ट डेफिनेशन दिलेली आहे, म्हणजे ॲबिलिटी अँड रेडीनेस टू डेव्हलप, ऑर्गनाइज अँड रन अ बिझनेस एंटरप्राइज, त्याला आपण काय म्हणतो, एंटरप्रेन्योरशिप. म्हणजे ॲबिलिटी अँड रेडीनेस टू डेव्हलप म्हणजेच काय, रिस्क बेरिंग ॲबिलिटी असते. आणि ऑर्गनाइज अँड रन बिझनेस एंटरप्राइज म्हणजे कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी असते. तर याला आपण काय म्हणतो, उद्योजकता असे म्हणतो. म्हणजे रिस्क बिअर करून कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी कंडक्ट करणं, त्याला आपण एंटरप्रेन्योरशिप असं म्हणतो. त्यानंतर तुम्हाला जे काही इन्स्टिट्यूट आहेत की जे आपल्या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी सपोर्ट करत असतात, तर अशा नॅशनल इन्स्टिट्यूट आहेत जे एंटरप्रेन्योरशिप अँड स्मॉल बिझनेस डेव्हलपमेंट, तर ही कुठं लोकेट केलेलं आहे, NIESBUD. आता तुम्हाला ॲब्रिव्हिएशन साठी क्वेश्चन विचारला जातो. तर याचं जे काय हेडक्वार्टर आहे, हे हेडक्वार्टर न्यू दिल्ली या ठिकाणी. आता न्यू दिल्ली म्हणजे तुम्ही बघितलं तर याचं जे काय वर्किंग असेल, NIESBUD, तर ICAR अंडर आणि सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर ज्या काय स्टेट असतील तर त्या स्टेटमध्ये ॲग्री रिलेटेड जे काय एंटरप्राइज असतील तर त्या ॲग्री रिलेटेड एंटरप्राइजसाठी तुम्हाला तिथं हेल्प केली जाते किंवा सपोर्ट केला जातो. आता हेल्प इन द सेन्स ऑफ म्हणजे फायनान्शियल सपोर्ट मिळवणं यासाठी मदत केली जाते. देन एस्टॅब्लिशमेंट ऑफ युअर एंटरप्राइज फॉर युअर लोकेशन स्पेसिफिक और लोकेशन स्पेसिफिक एंटरप्राइज एस्टॅब्लिशमेंट, त्यासाठी तुम्हाला गायडन्स केला जातो. रनिंग द एंटरप्राइज, मार्केटिंग द प्रोडक्ट, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर त्यासाठी तुम्हाला गायडन्स करण्यासाठी ही इन्स्टिट्यूट आहे. या इन्स्टिट्यूट अंडर जर तुम्ही बघितलं तुमच्या नोट्समध्ये तर बरेच वेगवेगळे इन्स्टिट्यूट आहेत की ते तुम्हाला सपोर्ट करत असतात आणि आपली एंटरप्रेन्युअल ऍक्टिव्हिटी असेल तर त्या रन करण्यास मदत करत असतात. तर अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट तुम्हाला ॲब्रिव्हिएशन साठी विचारल्या जातील, फिल इन द ब्लँक साठी विचारल्या जातील, किंवा त्यांचे हेडक्वार्टर तुम्हाला विचारलं जाईल. तर
त्या तुम्ही बघून फक्त ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू हे तुम्हाला बघावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट वन क्वेश्चन, कॅरेक्टरिस्टिक्स फीचर ऑफ अन एंटरप्रिन्युअर. आपल्या एंटरप्रिन्युअरचं कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स काय आहेत? आता तुम्हाला जे काय पर्याय दिले आहेत तर ते सगळेच पर्याय बरोबर आहेत. म्हणजे रिस्क बेअरिंग असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही एंटरप्राइज एस्टॅब्लिश करू शकता. अनालिटिकल ॲबिलिटी म्हणजे तुम्हाला तर्कशुद्ध विचार करणं. तर्कशुद्ध म्हणजे काय? रॉ मटेरियल कुठून आणणं, कसा प्रोसेस करणं, कुठं स्टोअर करणं, कुठं आउटपुट देणं, कुठल्या मार्केटला अवेलेबल करणं, किती इन्कम आला, किती आउटपुट आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायला लागतात. म्हणजे ऑपरेशनची जे काय प्रोसेस असतात आपल्या एंटरप्रिन्युअर ऑपरेशन, त्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करणं, त्याला ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग असं म्हणतो. तर त्याला आपण अनालिटिकल ॲबिलिटी असं म्हणतो. म्हणजे किती मटेरियल आल्यानंतर किती प्रोसेस झालं आणि किती मार्केट अवेलेबल करून देईल. देन फ्लेक्झिबिलिटी. आता काही गोष्टी असतात आपण तंतोतंत करू शकत नाही, फ्लेक्झिबल ठेवणं. फ्लेक्झिबिलिटी म्हणजेच काय? आपल्याला जर रोज प्रोसेसिंगसाठी 5 टन कच्चा माल लागत असेल, रॉ मटेरियल रिक्वायर्ड फॉर प्रोसेसिंग अप टू 5 टन, then we get maximum amount of raw material for storage purpose or for getting proper feedback or getting proper processing in our enterprise. आपल्या एंटरप्राइज मध्ये जर आपल्याला तुम्हाला जे काही कॅज्युअल मध्ये किंवा प्रॉपर जर वर्किंग पाहिजे असेल तर तुम्हाला स्टॉक मध्ये हा मॅक्झिमम रॉ मटेरियल स्टोअर करावं लागतं. म्हणजे तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी ठेवावी लागते. 5 टन प्रोसेस होते म्हणजे 5 टन न ठेवता त्याच्यामध्ये 10 टन तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल करून द्यावा लागेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काय सर्व कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स आहेत तर ते सगळे कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स तुम्हाला तिथं बघावे लागतील. म्हणजे याचा जर आन्सर जर तुम्ही द्यायचं म्हटलं तर ऑल ऑफ द अबाव असं तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर डिफाईन असेसमेंट. आता तुम्हाला हे डेफिनेशन तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनसाठी पण विचारले जातात, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह साठी पण विचारल्या जातात. असेसमेंट म्हणजे तर आपण मूल्यमापन असं म्हणतो. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही डेफिनेशन बघितलं तर मूल्यमापन म्हणजे गेटिंग अँड इन्फॉर्मेशन असं म्हणू शकत नाही. गेटिंग अँड इन्फॉर्मेशन म्हणजेच कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन और कलेक्शन ऑफ डेटा असं आपण म्हणतो. त्यानंतर इट इज द प्रोसेस ऑफ कन्सिडरिंग ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट अ सिच्युएशन ऑर अ पर्सन अँड मेकिंग अ जजमेंट. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी दिल्यात, सगळ्या स्टेप दिलेत. म्हणजे काय कन्सिडर करणं, ऑल द इन्फॉर्मेशन म्हणजे जी इन्फॉर्मेशन तुम्हाला वरती दिले गेटिंग अँड इन्फॉर्मेशन ची गोळा करणं कुठल्या एका पर्टिक्युलर सिच्युएशनला, कुणाची, त्या व्यक्तीची, कशासाठी, मेकिंग जजमेंट त्याला आपण म्हणतो असेसमेंट. म्हणजे आपण जर सॉइल टेस्टिंग करायला गेलो तर एखाद्या ठिकाणची सॉइल गोळा करणं, त्यानंतर ती ड्राय करणं, त्यानंतर एका स्मॉल क्वांटिटीमध्ये घेणं, त्यानंतर त्याचं बाय प्रोसेस टायट्रेशन असेल किंवा त्याचं अनालिसिस करणं. तर या सगळ्या गोष्टीला आपण काय म्हणतो असेसमेंट. म्हणजे त्या सॉइलचं आपण मूल्यमापन करतो. तर तसंच आपल्या एखाद्या एंटरप्रिन्युअरचं मूल्यमापन करायचं असेल तर माहिती घेणं, त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला त्या व्यक्तीची आणि त्याच्यावरून त्याचं जजमेंट करणं. त्यानंतर तुम्हाला तिथं दिलंय स्टोरेज ऑफ कलेक्टेड इन्फॉर्मेशन, त्याला आपण असेसमेंट म्हणू शकत नाही. त्याच्यावरती प्रोसेस होणं गरजेचं आहे. किंवा खाली एक दिलंय तुम्हाला प्रोसेस ऑन इन्फॉर्मेशन, म्हणजे नुसतं प्रोसेस ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजेच असेसमेंट होऊ शकत नाही. जर तुम्ही वरचे तिन्ही शब्द एकत्रित केले, गेटिंग अँड इन्फॉर्मेशन, स्टोरेज ऑफ इन्फॉर्मेशन आणि प्रोसेसिंग ऑफ इन्फॉर्मेशन, म्हणजे त्याला असेसमेंट असं म्हणतो. किंवा इन शॉर्ट तुम्हाला डेफिनेशन तिथं डायरेक्ट दिसते. इट इज द प्रोसेस ऑफ कन्सिडरिंग ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट द सिच्युएशन ऑफ ऑर अ पर्सन अँड मेकिंग अ जजमेंट. ज्यांनी क्वेश्चनला टिक केली असेल तर त्यांचं उत्तर तिथं बरोबर असेल. आता इथं तुम्हाला नेक्स्ट जे काही 6 नंबरचा क्वेश्चन आहे तर तुम्हाला डेफिनेशन विचारलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला एंटरप्रिन्योरशिप डेव्हलपमेंट ही डेफिनेशन विचारलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं आपल्या जे मेहंदे आणि गाडेकर यांचं बुक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे डेफिनेशन दिलेले आहे. एंटरप्रिन्योरशिप डेव्हलपमेंट इज द प्रोसेस ऑफ एनहान्सिंग एंटरप्रिन्योर स्किल अँड नॉलेज थ्रू स्ट्रक्चर्ड ट्रेनिंग अँड इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग. आता हे एंटरप्रिन्योरशिप डेव्हलपमेंटमध्ये अशी का गोष्ट आली, डेव्हलपमेंटमध्ये जर आपण बघितलं तर ग्रॅज्युअल ग्रोथ म्हणतो आणि एंटरप्रिन्योरशिपमध्ये जर बघितलं तर रिस्क बेअरिंग ॲबिलिटी असं आपण त्याच्यामध्ये म्हणतो. आता या दोन्हीचं कॉम्बिनेशन हे कधी तयार होऊ शकतं, ज्यावेळी आपल्याला एंटरप्रिन्योरशिप स्किल जर डेव्हलप करायचं असेल किंवा नॉलेज ॲक्वायर करायचं असेल तर तुम्हाला एक ट्रेनिंग घ्यावं लागतं. म्हणजे तुम्ही उठला आणि उद्योग चालू केला
किंवा उठला आणि एखादा व्यवसाय चालू केला असं होऊ शकत नाही. तुम्ही जर मुंबईमध्ये राहता, मुंबईमधला जर तुम्हाला इथं रुरल एरियामध्ये आला आणि लगेच शेती करायला लागला, तर तुम्हाला ऊस कसा असतो किंवा मुळा कसा असतो किंवा भाजीपाला म्हणजे काय, वांग कुठं लागतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात. त्यासाठी तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागतं. कुठली औषधं असतात, कुठली खतं असतात, कोणत्या पद्धतीने त्याचं सुरू केलं, अशा पद्धतीने जे काय ते आपण ट्रेनिंग म्हणतो. अँड इन्स्टिट्यूशन बिल्डिंग. आता याच्यामध्ये तुमचं जे काय नॉलेज अँड ट्रेनिंग असेल याचं कॉम्बिनेशन आणि त्यातून तुम्हाला परिपूर्ण करणं, त्याला आपण इन्स्टिट्यूशन बिल्डिंग म्हणतो. म्हणजे फॉर्मली आणि इनफॉर्मली बोथ वे यू प्रिपेअर युअर सेल्फ फॉर रनिंग अँड एंटरप्राइज मीन्स विच हेल्प टू डेव्हलप युअर एंटरप्रिन्युअर स्किल. तर ते तुम्हाला एंटरप्रिन्युअर स्किल डेव्हलप करण्यासाठी मदत करत असतं. तर अशा सगळ्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट. तरी तुम्हाला डेफिनेशन हे डायरेक्ट ब्रॉड क्वेश्चन मध्ये विचारली जाते. जी काही एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट प्रोसेस आहे, त्या प्रोसेससाठी तुम्हाला एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंटची जी डेफिनेशन आहे पहिल्यांदा एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट प्रोसेस विचारली जाते आणि त्याचं एक्सप्लेनेशन विचारलं जातं. त्यानंतर तुम्हाला खाली दिलेले आहेत कुठल्या प्रोसेस आहेत आपल्या एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंटच्या. आता एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंटच्या प्रोसेस ह्या दोन लेवल आहेत, एक इंडिव्हिज्युअल लेवल आणि एक कम्युनिटी लेवलला आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये विचारलंय द सिक्वेन्स ऑफ प्रोसेस ऑफ एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट ॲट कम्युनिटी लेवल. जर कम्युनिटी लेवलला जर तुम्हाला विचारलं असेल तर पहिली स्टेज काय, म्हणजे स्टिम्युलेटरी फेज, म्हणजे एक प्रोत्साहन निर्माण करणं, त्याच्यामध्ये एक उत्तेजना निर्माण करणं आणि आपण त्याच्याबद्दल विचार करणं, त्याच्यामध्ये जाण्यासाठी तयारी करणं किंवा रिस्क बेरिंग करणं, त्याला आपण स्टिम्युलेटरी फेज म्हणतो. त्यानंतरची दुसरी फेज आहे त्याला आपण सपोर्ट फेज म्हणतो. म्हणजे तुमचं सगळं ते तयार झालं, मनस्थिती निर्माण झाली, तुम्हाला एखाद्याची प्रेरणा मिळाली किंवा तुम्ही एखाद्याचं आयडॉल घेतलं किंवा आयडॉल पर्सन तुम्हाला मिळालं, तर त्या ठिकाणी तुमचं सपोर्ट फेज येते की ज्याच्यामध्ये तुम्हाला विचार करावा लागतो की आपण कोणत्या पद्धतीने ट्रेनिंग घेणं, कुठलं नॉलेज घेणं, कशा पद्धतीनं आपण आपला जो एंटरप्राइज आहे तो एंटरप्राइज एस्टॅब्लिश करणार. तर त्याला सपोर्ट फेज म्हणतात. आणि त्यानंतर लास्ट जी फेज आहे त्याला आपण सस्टेनिंग फेज म्हणतो. म्हणजे तुमचा एंटरप्राइज या ठिकाणी एस्टॅब्लिश झालेला असतो, तर तो एस्टॅब्लिश झालेला एंटरप्राइज सस्टेन करणं या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये. तर असे 3 फेजेस आपल्या ह्या कम्युनिटी लेवलला बघायला मिळतात. तर हे तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनसाठी विचारलं तर डिफाइन एंटरप्रिन्योरशिप डेव्हलपमेंट, एंटरप्रिन्योरशिप डेव्हलपमेंट, गिव्ह draw neat sketch diagram of process of entrepreneurship development at community level and explain the process of entrepreneurship development. तर असं तुम्हाला तिथे विचारलं जातं. त्यानंतर हे तुम्हाला ॲब्रिव्हिएशन माहित आहेत, SWOT स्टँड्स फॉर. आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बरोबरच दिलं जातं असं नाही, त्याचा सिक्वेन्स चेंज केला जातो. त्यातले जे काय वर्ड्स असतील किंवा त्याच्यामधले जे काय स्पेलिंग्स असतील तर याच्यामध्ये चेंज केला जातो. तर तुम्हाला असा काय मल्टिपल चॉईस क्वेश्चन तिथे विचारलं ना, डायरेक्ट तुम्हाला SWOT स्टँड्स फॉर असं विचारलं जाईल. तर एसचं ॲब्रिव्हिएशन, डब्ल्यूचं, ओचं आणि टीचं, म्हणजे स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट. हे जर असेल तर त्याला त्या क्वेश्चनला मार्क्स दिले जातात. त्यानंतर तुम्हाला जे काय शॉर्ट अनालिसिस आहे तर त्याच्यामध्ये आपण टॅब्युलर फॉर्ममध्ये बघितलेलं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये, म्हणजे एक्सटर्नल बेनिफिशियल हार्मफुल, एक्सटर्नल हार्मफुल ॲट्रिब्यूट, इंटरनल बेनिफिशियल, इंटरनल हार्मफुल. तर याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन असा विचारला आहे, विच आर द एक्सटर्नल ॲट्रिब्यूट हार्मफुल फॉर अटेनिंग द ऑब्जेक्टिव्ह. आता हा क्वेश्चन विचारण्याच्या पाठीमागं म्हणजे तुम्हाला शॉर्ट नोटसाठी विचारलं जातं, राईट विकनेस ऑफ एनी इंडस्ट्री or give the SWOT analysis of any institution or dairy industry. असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. म्हणून तो त्याच्यामध्ये क्वेश्चन ऍड केलेला आहे, एक्सटर्नल ॲट्रिब्यूट हार्मफुल फॉर अटेनिंग द ऑब्जेक्टिव्ह. तर त्याचं उत्तर आहे विकनेस. त्यानंतर व्हॉट डू यू मीन बाय क्वालिटेटिव्ह मार्केट. आता क्वालिटेटिव्ह मार्केट आणि क्वांटिटेटिव्ह मार्केट असे दोन मार्केटचे टाईप आहेत, म्हणजे आपण सर्वे टाईप आहेत, मार्केट सर्वे टाईप. आता क्वालिटेटिव्ह म्हणजेच काय, त्याला आपण क्वालिटी म्हणतो, म्हणजे चांगल्या प्रतीचं. आता हा सर्वे कसा केला जातो, जे काय क्वेश्चनरी असतात त्या क्वेश्चनरी मीन्स ऑफ मीडिया, मीन्स ऑफ कम्युनिकेशन थ्रू रिस्पॉन्डंटला पाठवल्या जातात किंवा त्या कस्टमरला पाठवल्या जातात. आता मीन्स ऑफ कम्युनिकेशन मध्ये तुम्हाला टेलिफोन असेल, ईमेल असेल, फेस टू फेस असेल, इंटरनेट असेल,
व्हॉट्सअप असेल तर या माध्यमातून तुम्हाला ते क्वेश्चनरी पाठवले जातात आणि त्या क्वेश्चनरीचं उत्तर ॲज पर द ओपिनियन ऑफ रिस्पॉन्डंट, ॲज पर द एक्सपिरियन्स ऑफ रिस्पॉन्डंट, ॲज पर द स्किल ऑफ रिस्पॉन्डंट, where we acquaint the particular information or acquaint the answer of fixed questioner. जे काय तुमचे फिक्स्ड क्वेश्चनर असतील तर त्याचा आन्सर आपण तिथे घेत असतो. तो जर तुमचा क्वांटिटेटिव्ह असता तर आपण क्वांटिटेटिव्ह मध्ये सेम वे म्हणजे मीन्स ऑफ कम्युनिकेशन थ्रू तिथं क्वेश्चनरी पाठवणं, पण जे काय पाठवलेले क्वेश्चन असतात तर त्या पाठवलेल्या क्वेश्चन मध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन अटेंड करणं त्याला आपण म्हणतो क्वांटिटी. त्याच्यामध्ये ते बरोबर आहे किंवा ओपिनियन ड्रॉ करणं, एक्सपिरियन्स ड्रॉ करणं, स्किल ड्रॉ करणं असा काही विषय नसतो. फक्त नंबर ऑफ क्वांटिटी क्वेश्चन अटेंडेड बाय द रिस्पॉन्डंट, किती क्वांटिटी क्वेश्चन तो अटेंड करतो याला तिथं महत्व दिलं जातं. याच्यामध्ये किती क्वेश्चन अटेंड करतो त्याच्यापेक्षा कोणते क्वेश्चन कशा पद्धतीने अटेंड करतो त्याला आपण काय म्हणतो क्वालिटेटिव्ह मार्केट सर्वे. तर अशा पद्धतीने त्याची डेफिनेशन आहे. खाली जर तुम्ही बघितलं बी ला, इट मीन्स गेटिंग पीपल आन्सर टू फिक्स्ड क्वेश्चनर थ्रू टेलिफोन, ईमेल, फेस टू फेस, तर ही जी काय तुम्हाला दिसते तर ह्याला आपण काय म्हणतो क्वांटिटेटिव्ह मार्केट सर्वे. जे आपलं एचं जे आन्सर आहे क्वालिटेटिव्ह मार्केट सर्वे तर त्याचं उत्तर तुम्हाला ए मध्ये दिसतं. आता जो पुढला जो क्वेश्चन दिसतोय क्वेश्चन नंबर 11, 6th स्टेप इन कंडक्टिंग मार्केट सर्वे. आता आपल्या मार्केट सर्वे जे आपण कंडक्ट करतो तर त्याच्यामध्ये स्टेप आहेत. या स्टेप मध्ये तुम्हाला 7 स्टेप बघायला मिळतात. तर त्यातली 6 नंबरची स्टेप ह्यातली कुठली आहे हे तुम्हाला तिथे विचारलेलं आहे. तर टॅब्युलेशन अँड अनालिसिस ऑफ डेटा ही 6 नंबरची स्टेप आपल्या मार्केट सर्वे मध्ये आपल्याला बघायला मिळते. ज्यांनी असेल तर त्यांना मार्क्स मिळेल, ज्याने गेले नसेल त्यांना मार्क्स मिळणार नाही. त्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टची डेफिनेशन विचारल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं डिफाईन प्रोजेक्ट. आता प्रोजेक्टची डेफिनेशन मी तुम्हाला दिलेलं आहे. इट इज ब्ल्यू प्रिंट ऑफ एन एंटरप्राइज. इट प्रोजेक्ट इज अ सिरीज ऑफ टास्क. तुमच्या नोट्समध्ये दिसतंय. अ प्रोजेक्ट कॅन ऑल्सो बी डिफाईन ॲज सेट ऑफ इनपुट्स अँड आउटपुट. म्हणजे सगळे जे काय पर्याय आहेत तर ते सगळे पर्याय बरोबर आहेत, त्यामुळे आपण त्याचं उत्तर अभाव असं म्हणतो. त्यानंतरचं पुढचं दिलंय फायनान्शियल अनालिसिस डन टू नो. म्हणजे जे काय फायनान्शियल अनालिसिस आहे हे आपण कशासाठी करतो किंवा ह्याच्यातून आपल्याला कशाची माहिती मिळते हे आपण बघतो. तुम्ही बघितलं असेल कॉस्ट ऑफ कल्टिवेशन काढलं असेल, कॉस्ट ऑफ कल्टिवेशन असेल किंवा कुठलंही तुम्ही डिमांड सप्लायचं जे काय फायनान्शियल अनालिसिस केलं असेल किंवा मार्केटचं फायनान्शियल अनालिसिस केलं असेल किंवा एखाद्या क्रॉपचं फायनान्शियल अनालिसिस केलं असेल. आता फायनान्शियल अनालिसिस म्हणजे काय, फिजिबिलिटी ऑर नॉट फिजिबिलिटी. म्हणून म्हणले द पर्टिक्युलर प्रोजेक्ट इज फायनान्शियली फिजिबल ऑर नॉट फिजिबल. हे चेक करण्यासाठी आपण फायनान्शियल अनालिसिस करतो. त्यामुळे आपला आन्सर बी फायनान्शियल फिजिबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट. आता सस्टेनेबिलिटीसाठी आपण अनालिसिस करू शकत नाही किंवा प्रोजेक्ट एस्टॅब्लिशमेंटसाठी आपण करू शकत नाही, कारण आपला प्रोजेक्ट रन होतो का नाही किंवा त्याचं जे काय फिजिबिलिटी आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण फायनान्शियल अनालिसिस करत असतो. किंवा फायनान्शियल ग्रोथ ऑफ द प्रोजेक्ट हे चेक करण्यासाठी आपण फायनान्शियल अनालिसिस करत नाही. वेदर द पर्टिक्युलर प्रोडक्ट इज फिजिबल or not feasible. For that one purpose only we conduct financial analysis of an enterprise. त्यानंतर तुम्हाला एक फुल फॉर्म विचारला SSIDC stands for. तर SSIDC stands for State Small Industries Development Corporation. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिला स्टेट स्मॉल इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं जातं, पण आता हे मल्टिपल चॉईस त्यामुळे विचारलंय. पण तुम्ही ज्यावेळेस फायनल एक्झामला तिथं फेस कराल तर त्यावेळी तुम्हाला याचा डायरेक्ट फुल फॉर्म विचारला जाईल. तर त्यामुळे तुम्हाला किंवा मॅच द पेअर जर विचारलं तर त्या मॅच द पेअरमध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं तुम्हाला पुढच्या बाजूला स्टेट स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं विचारलं जाईल. त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन कम्युनिकेशन वरती विचारलेला होता. कम्युनिकेशन वर्ड डेराइव्ड फ्रॉम. आता याचं बऱ्याच जणांनी ग्रीक केले. लॅटिन वर्ड आहे कम्युनिस्ट. कम्युनिस्ट म्हणजे कॉमन किंवा कॉमन अंडरस्टँडिंग. म्हणजे मी जे तुम्हाला सांगतो तेच तुम्ही ऐकता, त्याला आपण कॉमन अंडरस्टँडिंग म्हणतो.
मी जे तुम्हाला सांगतो तुम्ही दुसरंच ऐकता, त्याला आपण कॉमन अंडरस्टँडिंग म्हणत नाही. त्यामुळं कम्युनिकेशन वर्ड डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड कम्युनिस विच मीन्स कॉमन. त्यानंतर म्हणजे याच्यामध्ये 15चं उत्तर आहे सी, लॅटिन वर्ड. 16 तुम्हाला क्वेश्चन असा विचारलेला होता, फिजिकल ब्रिज बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर ऑफ मेसेज इज कॉल. तर तुमच्या नोट्समध्ये तुम्हाला पहिलंच जे काय आपले कम्युनिकेशनचे जे काय चॅनल आहे, तर या कम्युनिकेशनच्या चॅनलमध्ये तुम्हाला चॅनल हा वर्ड दिसतो, तर त्याची डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे. इट इज पाथ, रूट ऑर ब्रिज बिटवीन सेंडर अँड रिसिव्हर. तर याच्यामध्ये रूट रोड असं नसून त्याला आपण चॅनल म्हणतो. म्हणजे चॅनलला दुसरा नाव रोड आहे, चॅनलला दुसरं नाव रूट आहे, चॅनलला तिसरं नाव रोड आहे. पण स्पेसिफिक डेफिनेशन हे जे काय फिजिकल ब्रिज दिलं आहे, स्पेसिफिक डेफिनेशन कशाचे, खालच्या कुठल्या वर्डचे असं तुम्हाला तिथे विचारलं, तर त्याच्यामध्ये चॅनल हा हे उत्तर येणं अपेक्षित होतं. त्यानंतर पुढं तुम्हाला विचारलं आहे, आता हे वर्ड तुम्हाला बऱ्यापैकी विचारले जातात. कम्युनिकेशन असेल, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, एंटरप्रेन्योरशिप असेल, तर असे वर्ड तुम्हाला किंवा न्यूज असेल तर असे वर्ड तुम्हाला तिथे विचारले जातात. तर आता ॲडव्हर्टाइजमेंट वर्ड हा लॅटिन वर्ड, कुठला लॅटिन वर्डपासून तयार झाला, तर त्याचं नाव आहे ॲडव्हर्टीज. ॲडव्हर्टीज या लॅटिन वर्डपासून ॲडव्हर्टाइजमेंट हा वर्ड तिथे तयार झालेला आहे. ज्याने ॲडव्हर्टीज केलं असेल त्यांचं म्हणजे डी उत्तर हे बरोबर आहे. त्यानंतर परफ्यूम ॲड इज द एक्झाम्पल ऑफ. आपल्या ज्या काही परफ्यूम ॲड आहेत ते परफ्यूम ॲड कशाचे एक्झाम्पल आहे, तर त्याच्यामध्ये प्रोडक्ट ॲडव्हर्टाइजमेंट. प्रोडक्ट ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्हाला जे काय खाण्याच्या सारख्या गोष्टी असतात तर त्याला आपण प्रोडक्ट ॲडव्हर्टाइजमेंट म्हणतो. किंवा आपल्या ज्या काही वस्तू असतात की आपल्या वस्तू डायरेक्ट आपण मार्केटमध्ये अवेलेबल करून देतो आणि त्या पर्टिक्युलर कस्टमर आपल्या डोमेस्टिक पर्पजसाठी यूज करतो, तिला आपण प्रोडक्ट ॲडव्हर्टाइजमेंट असं म्हणतो. पण परफ्यूम ॲडव्हर्टाइजमेंट हे कमर्शियल आहे, म्हणजे परफ्यूम लावला तरी चालतो आणि नाही लावला तरी चालतो. म्हणजे ही एक अशी जाहिरात आहे त्याला आपण कमर्शियल म्हणतो. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी दृष्टिकोन तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवावा लागतो. त्याला आपण काही सिलेक्टिव्ह डिमांड टाईप ॲडव्हर्टाइजमेंट म्हणू शकत नाही, ॲक्शन टाईप ॲडव्हर्टाइजमेंट म्हणू शकत नाही. तर ही जी काय ॲडव्हर्टाइजमेंट आहे हे कमर्शियल ॲड आहे, म्हणजे परफ्यूमचं प्रोडक्शन त्याचं सेल यासाठी केलेली ती ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला तिथं बघायला मिळते. त्यानंतर पुढचा आहे, विच टाईप ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट इज व्होलाटाईल अँड मोर एक्सपेन्सिव्ह. आता हा क्वेश्चन जर तुम्ही बघितला तर याच्यावरती तुम्हाला कुठलाही विचारलं जातं, रेडिओ, न्यूजपेपर, मॅगझिन याच्यावरती विचारलं जातं. म्हणजेच ह्याच्यामध्ये टेलिव्हिजन मधल्या ज्या ॲडव्हर्टाईज आहेत ह्या व्होलाटाईल असतात. आता जर तुम्ही बॅनर बघितला असेल किंवा डिजिटल प्रिंटिंग फ्लेक्स बघितलं असेल तर ते फ्लेक्स तुम्हाला जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत तुम्ही डिस्प्ले करू शकता. पण टेलिव्हिजनवरती कसं असतं, टाइम लिमिट असतं, म्हणजे 10 सेकंद 12 सेकंद, म्हणजे त्या सेकंदावरती त्याचे चार्जेस असतात. तर ते एका क्षणाला हजारो लाखो जे कस्टमर असतात किंवा जे रिस्पॉन्डंट असतात तर ते बघत असतात. त्यामुळे त्याचे सेकंदावरती जे काही चार्जेस आहेत ते मॅक्झिमम असतात. आता तुम्ही बघितलं असेल स्पेक्ट्रम, रेडिओ असेल, टेलिव्हिजन असेल, हे स्पेक्ट्रमवरती चालतं. याच्यामध्ये ज्या लहरी असतात त्या लहरीवरती सगळं चालत असतं. आता टेलिव्हिजनचे जे काय चॅनल असतात हे चॅनलला सुद्धा पर सेकंद हा जे काय त्याचे चार्जेस असतात हे चार्जेस त्याच्यावरती काय केले जातात, लादलेले असतात. त्यामुळं टेलिव्हिजन सुद्धा जे तुमचे इतर प्रोडक्ट आहेत त्याची जाहिरात करत असताना ते पर सेकंड चार्जेस हे त्याच्यावरती लागतं आणि त्या पर सेकंड चार्जेस मधून जो काय पैसा येईल तर त्याच्यावरती तो चॅनलचा रन केला जातो. म्हणजेच टेलिव्हिजनवरच्या किंवा रेडिओवरच्या जाहिराती ह्या व्होलाटाईल असतात आणि त्याच्यावरती येणारा खर्च सुद्धा मॅक्झिमम असतो ॲज कम्पेअर टू अदर टाईप ऑफ मीन्स ऑफ कम्युनिकेशन. सो विच टाईप ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट इज व्होलाटाईल अँड मोर एक्सपेन्सिव्ह, हिअर द आन्सर इज टेलिव्हिजन. त्यानंतर नेक्स्ट वन आहे 20 नंबर, इन न्यूज लीड कंटेंट. आता लीड ही तुम्ही बघितलं असेल हायलाइटेड पार्ट्स असतो, म्हणजे ती स्टोरी पूर्ण वाचायची नाही. त्या स्टोरीमध्ये जे काय दिलं असेल तर ते इन शॉर्टमध्ये एका बॉक्समध्ये दिलं जातं, त्याला आपण लीड म्हणतो. आता या लीडमध्ये किती वाक्य असू शकतात, 2-3 वाक्य जर त्या लीडमध्ये असतील तर त्याला आपण काय म्हणतो, लीड ऑफ द न्यूज किंवा
पर्टिक्युलर स्टोरी और ॲबस्ट्रॅक्ट ऑफ द न्यूज, त्या न्यूजचा पूर्ण ॲबस्ट्रॅक्ट म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो. तर असे तुम्हाला काही क्वेश्चन विचारलेले होते, तरी ज्यांनी असं जे क्वेश्चन विचारले त्याचं उत्तर दिलं असेल तर त्यांना आउट ऑफ स्कोर असेल, ज्याचं चुकला असेल तर तिथं स्कोर तुमचं काय होणार आहे, रिड्यूस होत जाणार आहे. तर 10 मार्क्ससाठी जी आपली मीड होती प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला हे 1 मार्क दिलेलं होतं, पण त्याचं कन्व्हर्जन हे परत तुमच्या 10 मार्क्समध्ये होणार आहे. म्हणजे 20 मार्क्स जर तुम्हाला पडले असतील तर तुमचे इथं कन्वर्ट किती होतील, 10 मार्क्स होतील. तिकडं 8 पडले असतील, सॉरी तिकडं 16 पडले असतील तर इकडे किती होतील, तुमची ही मिड एक्झाम किंवा त्यातले जे काही क्वेश्चन असेल त्याचे आन्सर असेल आणि त्याचं स्कोर असेल तर तो अशा पद्धतीने तुम्हाला तिथं डिस्प्ले केला जाईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, जे आपण तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केलेले आहे, बेटा जी नोट्स प्रोव्हाइड केलेली आहे तर ती नोट्स जर तुम्ही बघितली स्क्रीन दिसते का, स्क्रीन दिसते का? हो दिसते सर. हा, आता ही जी तुम्हाला मिड टर्मसाठी दिलेली नोट आहे, या नोट्समध्ये तुम्हाला हायलाइटिंग केलेला पार्ट जो असेल तर तो तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पर्पजसाठी विचारला जाईल. तर त्यासाठी जसं दिलेलं आहे तर इथं तुम्ही बघितलं तर हे जे काही हायलाईट केलेले टॉपिक आहेत तर हे हायलाईट केलेले टॉपिक आपल्या मिडसाठी होते. आणि तुम्ही त्याचं जर वेटेज बघितलं तर जे मॅक्झिमम वेटेजचे आहेत तर तेच तुम्हाला त्याच्यामध्ये मिड टर्म एक्झामसाठी दिलेले आहे. त्याच्यामध्ये हे वर्ड्स वगैरे कुठून आले, त्याचं मिनिंग काय, त्याचं डेफिनेशन काय, कुठल्या सेंचुरीमध्ये चालू झालं, इतिहास वगैरे असेल, हिस्ट्री वगैरे असेल, हे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येतं. वेट हां, ह्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला डेफिनेशन वगैरे दिलेलं आहे, आपलं मिनिंग, आपलं जे काय टॉपिकचं नाव आहे त्या टॉपिकनुसार आपण तुम्हाला वाचावं लागेल. त्या डेफिनेशन फक्त तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील. त्यानंतर एक कन्सेप्ट ऑफ एंटरप्रेन्योरशिप. आता व्हॉट डू यू मीन बाय एंटरप्रेन्योरशिप जर विचारलं तरी तुम्हाला लिहावं लागेल, यातले काय पॉईंट्स असतात तुम्हाला वाचावे लागतील. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲन एंटरप्रेन्योर, आता हे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला विचारले जाते. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक दिसतात म्हणजे त्याला आपण वैशिष्ट्य म्हणतो. एंटरप्रेन्योरशिपची वैशिष्ट्य काय, नीड टू अचीव, म्हणजे आपल्याला ते काहीतरी मिळवण्याची आपल्याकडे गरज असणं गरजेचं आहे, स्वतंत्र असणं गरजेचं आहे, रिस्क बेअरिंग ॲबिलिटी असणं गरजेचं आहे. हे जे काय तुम्हाला पॉईंट दिसतात, एक 20 कॅरेक्टरिस्टिक दिसतात, तर याच्यामध्ये कुठलेही 7 ते 8 कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला तिथे द्यायचे आहेत. सोप्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही तिथे घेतले तर चालतील. सेल्फ कॉन्फिडन्स असेल, ॲबिलिटी टू मोबिलाइज रिसोर्स असतील, डिसिजन मेकिंग असेल किंवा लिडरशिप असेल किंवा टाईम ओरिएंटेशन असेल किंवा ओपननेस असेल, सेन्स ऑफ इफिशियन्सी असेल, जे तुम्हाला आवडतील ते 7 ते 8 कॅरेक्टरिस्टिक्स जर तुम्ही लिहिले तर तुम्हाला तिथे 4 पैकी 4 मार्क्स मिळू शकतात.
त्याच्यामध्ये तुमचा सेकंड टॉपिक आहे असेसमेंट ऑफ एंटरप्रिनरशिप स्किल आयडेंटिफाय हाऊ टू आयडेंटिफाय पोटेन्शियल एंटरप्रिनर. आता याच्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो, हाऊ टू आयडेंटिफाय पोटेन्शियल एंटरप्रिनर. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जे काय पॉईंट्स असतील तर त्या पॉईंट्सच्या बेसवरती म्हणजे ॲज लाईक जे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात तर त्या कॅरेक्टरिस्टिक्स सारखेच पॉईंट तुम्हाला पोटेन्शियल एंटरप्रिनर वैशिष्ट्य आणि आपलं जे काय कार्यक्षमता, पोटेन्शियल म्हणजे आपण कार्यक्षम आहे का, तर त्यातले बरेचसे पॉईंट हे सिमिलर तुम्हाला बघायला मिळतील. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पोटेन्शियल एंटरप्रिनरसाठी तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन हा शुअरली 4 मार्क्ससाठी विचारला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स विचारले जाणार नाहीत, पण मोस्टली तुम्हाला पोटेन्शियल एंटरप्रिनरवरतीच क्वेश्चन विचारला जाईल. त्यानंतर तुमचं एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट. आता याच्यामध्ये तुम्हाला मी मगाशी सांगितलं याची डेफिनेशन आणि त्याचं मिनिंग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जे एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे कम्युनिटी लेवलला, तर त्या कम्युनिटी लेवल डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी ज्या प्रोसेसेस आहेत तर ह्या तुम्हाला इथे दिलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला तिथे लिहायच्या आहेत. आता याच्यामध्ये स्टिम्युलेटरी फेज 1 नंबर, 2 नंबर सपोर्ट फेज, 3 नंबर सस्टेनिंग फेज आणि प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर स्टिम्युलेटरी फेज म्हणजे काय, सपोर्ट फेज म्हणजे काय, त्यानंतर सस्टेनिंग फेज म्हणजे काय, हे तुम्हाला वन आफ्टर अनदर एक्सप्लेन करावं लागतं. आणि इथं तुम्हाला कुठलाही ऑप्शन असणार नाही. जे तुम्हाला प्रोसेस विचारले ते प्रोसेस पूर्ण येणं, त्यानंतर किंवा त्यातले 4 ते 5 पॉईंट येणं, त्यानंतर सपोर्ट फेज, त्यानंतर सस्टेनिंग फेज, या सगळ्या फेजेस तुम्हाला एक्सप्लेन करावे लागतील सायमल्टेनियसली. हा क्वेश्चन तुम्हाला शुअरली 4 मार्क्ससाठी विचारला जाईल. म्हणजे तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्स विचारल्या जातील न जातील याच्यामध्ये संभ्रम अवस्था असेल तरी सुद्धा ज्या एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटच्या प्रोसेस आहेत त्या तुम्हाला शुअरली विचारल्या. त्यानंतर फॅक्टर्स ऑफ एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट ॲट विलेज लेवल, हे काय तुम्हाला जास्त विचारलं जाऊ शकत नाही. असं काही डायनॅमिक्स तुम्हाला विचारलेले आहेत म्हणजे इन्कम जनरेशनसाठी, सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी आणि एंटरप्रिनरशिपसाठी. आता इन्कम जनरेशन हे म्हणजेच काय, सप्लिमेंटरी इन्कम. सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, इन्कम फ्रॉम वन्स ओन इनपुट. आणि एंटरप्रिनरशिप म्हणजे काय, प्रॉफिट फ्रॉम आवर एंटरप्राइज. तर आपण काय म्हणतो एंटरप्रिनरशिप. म्हणजे तुम्हाला एक फरक त्यातून जाणून येतो की इन्कम जनरेशन तुम्ही सप्लिमेंटरी इन्कम असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे तुम्ही कशाच्याही माध्यमातून जास्तीचा पैसा मिळवणं त्याला आपण इन्कम जनरेशन म्हणतो. तर याच्यामध्ये कुठलीही रिस्क नसते, कुठली इन्व्हेस्टमेंट नसते किंवा कुठल्या पद्धतीचं जे काय कोर्स ऑफ ऍक्टिव्हिटी असेल तर त्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला रन करावी, स्पेशल ऍक्टिव्हिटी तुम्हाला रन करावी लागत नाही. पण सेल्फ एम्प्लॉयमेंट थोडा रिस्की असतो किंवा लेस रिस्क असते ॲज कम्पेअर्ड टू एंटरप्रिनरशिप. म्हणजे एंटरप्रिनरशिप मध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम तुम्हाला रिस्क दिसून येते ॲज कम्पेअर्ड टू सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि इन्कम जनरेशन. आता इन्कम जनरेशन मिळालं तर मिळालं, नाही तर नाही मिळालं तरी चालेल. पण सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये स्वतःचा रोजगार ज्यावेळी स्वतः उपलब्ध करतो त्यावेळी सुद्धा तसं असतं. ज्यावेळी आपल्याला वेळ असेल किंवा ज्यावेळी आपल्याला इच्छा असेल तर त्याच वेळी आपण काम करत असतो, ज्यावेळी इच्छा नसेल तर आपण काम करत नाही. तर अशा पद्धतीने सेल्फ एम्प्लॉयमेंट असेल तर या सेल्फ एम्प्लॉयमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला मिनिमम रिस्क तिथे बघायला मिळते. त्यानंतर तुमचं एंटरप्रिनरशिप ज्याच्यामध्ये मॅक्झिमम रिस्क, हायर इन्व्हेस्टमेंट अँड नीड टू मोर एक कॉम्प्लेक्स स्किल. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स स्किल म्हणजे मार्केटिंग स्किल असणं गरजेचं आहे, प्रोसेसिंग स्किल असणं गरजेचं आहे, रॉ मटेरियल सिलेक्शन असेल किंवा परचेस करणं स्किल असणं आवश्यक आहे. तर असे तुम्हाला 3 टेबल आपल्या डायनॅमिक्स मध्ये बघायला. त्यानंतर हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवरती तुम्हाला युअर पॉइंट ऑफ व्ह्यू और युअर ओन एक्सपिरियन्स बेस यात स्ट्रेंथ फॉर एनी डेअरी इंडस्ट्री और एनी ऑर्गनायझेशन, देन वीकनेस फॉर एनी ऑर्गनायझेशन और इंडस्ट्री, ऑपॉर्च्युनिटी फॉर एनी ऑर्गनायझेशन और इंडस्ट्री. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही स्वॉट अनालिसिस असेल तर तो तुम्हाला फक्त तुमच्या स्टडी बेस तुम्ही जो अभ्यास केला असेल तर त्या अभ्यासाच्या आधारावरती तुम्हाला तिथे लिहावं लागेल स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट ऑफ एनी ऑर्गनायझेशन और एनी इन्स्टिट्यूट. आता याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे इंटरनल ऍट्रिब्यूट पण ती कशी असतील हेल्पफुल, एक्सटर्नल ऍट्रिब्यूट पण ते कशी असतील हार्मफुल. तर हे तुम्हाला तिथं ऑब्जेक्ट मध्ये दिलेलं आहे. तर ते टेबल तुम्ही व्यवस्थित वाचून ठेवा, कारण याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो किंवा फिल इन द ब्लँक्सला विचारलं जातं. त्यानंतर तुम्ही प्रत्येक जी काय स्ट्रेंथ असेल तर स्ट्रेंथ हे कशा पद्धतीने मेजर केली जाते, कुठल्या गोष्टी स्ट्रेंथ मध्ये येतात त्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यातल्याच कुठल्या तरी गोष्टी तुम्ही तिथे लिहिल्या
तरी सुद्धा चालू शकतात. त्यानंतर विकनेस हे त्याची डेफिनेशन असेल किंवा त्याच्याशी संबंधित जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ते कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही तिथं बघू शकता, ते वाचू शकता, ते यूज करू शकता. तसंच अपॉर्च्युनिटी म्हणजे हा शुअर क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्ससाठी फायनल एक्झाममध्ये विचारतात. डिफाइन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आणि एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट ॲट कम्युनिटी लेवल. कम्युनिटी लेवलवरती विचारलं तर तुम्हाला या 3 फेजेस तिथे द्याव्या लागतील. फॅक्टर्स अफेक्टिंग अवर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट ॲट कम्युनिटी लेवल हे काही गरजेचं नाही. त्यानंतर तुमच्या एक्झरसाइजमध्ये असणारा आणि आपल्या प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा आपल्या थेअरीमध्ये सुद्धा असणारा टॉपिक म्हणजे मार्केट सर्वे. आता मार्केट सर्वेचे टाईप्स असतील, त्याचे ऑब्जेक्टिव्ह असतील, मेथड्स असतील, ते सगळं आपलं झालेलं आहे. डेफिनेशन मार्केट सर्वेची डेफिनेशन हे तुम्हाला बघावं लागेल आणि त्याचे जे काय ऑब्जेक्टिव्ह असतील तर ते बघावे लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा टाइप्स ऑफ मार्केट सर्वे. तुम्हाला टाईप्स विचारले जातील, क्वालिटेटिव्ह मार्केट सर्वे किंवा क्वांटिटेटिव्ह मार्केट सर्वे. कोणत्या 2 टाईप आहेत आणि त्या कोणत्या 2 टाईपमध्ये तुम्हाला काय म्हणायचं आहे, म्हणजे क्वालिटेटिव्ह म्हणजे काय आणि क्वांटिटेटिव्ह म्हणजे काय हे तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर कम्युनिकेशन. आता या कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन बघायचं आहे. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन तुम्हाला डेफिनेशन आहे, त्यानंतर त्याचं मिनिंग आपल्याला खाली इथे दिलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मॉडेल्स. आणि मॉडेलच्या अगोदर जर कुठला महत्वाचा भाग येईल तर तो आहे चॅनेल ऑफ कम्युनिकेशन. आता कम्युनिकेशन चॅनलमध्ये 5 एलिमेंट तुम्हाला दिसून येतात. म्हणजे सोर्स असेल, मेसेज असेल, चॅनेल असेल, त्यानंतर रिसिव्हर असेल आणि रिसिव्हरचा फीडबॅक असेल. तर असे 4 ते 5 तुम्हाला तिथं कंपाऊंड तिथं बघायला मिळतात. पण काही जे सायंटिस्ट आहेत तर त्यांनी आपापली वेगळी मॉडेल तयार केली. त्यातला पहिला अरिस्टॉटल मॉडेल. अरिस्टॉटलला काय स्पीकर, स्पीच आणि ऑडियन्स असेल तर कम्युनिकेशन कम्प्लीट होतं. शॅनॉन यूअरनं काय सांगितलं, सोर्स, ट्रान्समीटर, सिग्नल, रिसिव्हर आणि डेस्टिनेशन. हे 5 जर असेल तरच आपलं जे शॅनॉन यूअर असेल किंवा हे मॉडेल असेल तर ते पूर्ण होतं. त्यानंतर बेरलोजमध्ये सुद्धा 6 तुम्हाला एलिमेंट दिसतात. सोर्स, एनकोड, मेसेज, चॅनल, डिकोड आणि रिसिव्हर. तुम्ही स्क्रॅम मॉडेलवरती तुम्हाला 5 एलिमेंट दिसतात. सोर्स, एनकोड, सिग्नल, डिकोड आणि डेस्टिनेशन. लेगान्समध्ये तुम्हाला 6 दिसतात. रोगर्स आणि शोमेकर्स म्हणजे सगळ्यात जास्त विचारण्यात आलेला क्वेश्चन हा रोगर्स अँड शोमेकर्स मॉडेल. एक्सप्लेन द रोगर्स अँड शोमेकर्स मॉडेल. तर सगळ्यांनी ते मॉडेल तिथं बघून ठेवा किंवा त्याला SMCRE मॉडेल सुद्धा म्हटलं जातं. देन रोगर्स अँड शोमेकर्स मॉडेल इज ऑल्सो नोन ॲज असं विचारलं जाईल किंवा SMCRE मॉडेल इज ऑल्सो कॉल्ड ॲज. तर रोगर्स अँड शोमेकर्स मॉडेल असं म्हटलं जातं. त्यानंतर हे जे काही एलिमेंट आहेत तर त्या एलिमेंटचं मिनिंग तुम्हाला इथं खाली दिलेलं आहे. कम्युनिकेटर म्हणजे काय, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे काय, मेसेज म्हणजे काय, इफेक्टिव्ह गुड मेसेज म्हणजे काय, चॅनेल म्हणजे काय, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय, ट्रीटमेंट म्हणजे काय, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय, ऑडियन्स म्हणजे काय, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय, ऑडियन्स रिस्पॉन्स काय आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय. आता अशा आपण त्या पॉईंट त्याच्यामध्ये बघितलेले आहेत. त्यानंतर हा तुमचा ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, कम्युनिकेशनचे सगळे मॉडेल्स बघावे लागतील आणि त्याचे एलिमेंटचं सुद्धा स्टडी करावा लागेल. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन बघावं लागेल, ॲडव्हर्टाइजमेंटची डेफिनेशन तुम्हाला बघावे लागेल, अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतर हा लेआउट तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे आपलं जे काय ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर ते ॲडव्हर्टाइजमेंट देत असताना आपल्याला ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला हे कंपोनंट सुद्धा रीड करून ठेवावं लागतील. आता आपण विचारलं नाही पण कधीतरी विचारू शकतात. त्यानंतर रायटिंग द न्यूज स्टोरी. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर न्यूज स्टोरी, न्यूज म्हणजे काय, पेपर म्हणजे काय, ते त्याच्यामध्ये दिसतंय. डिफाईन न्यूज स्टोरी हा क्वेश्चन विचारला जातो. आणि एक्सप्लेन द कंपोनंट ऑफ न्यूज अँड द टाईप्स ऑफ न्यूज म्हणजे तुम्हाला टाईप्स अँड कंपोनंट एक्सप्लेन करण्यासाठी विचारले जाते. तर अशा पद्धतीने तुमचे जे काही न्यूज असतील तर ते न्यूजचं तुम्हाला जो टॉपिकमधला कंटेंट असेल तर तो कंटेंट रीड करावा लागेल. तर अशा पद्धतीने आपला नीटचं जे काय पेपर होता आणि आत्तापर्यंत जो सिलेबस होता तर त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारले जाते.
तर आज मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आपल्या मिडमध्ये ज्यांना काय स्कोर कमी येईल तर त्यांनी आपलं जे एक्सटेन्सचा ग्रुप आहे तर त्या एक्सटेन्शनच्या ग्रुपवरती तुमचा जर स्कोर असेल तर तो स्कोर तिथं शेअर करा किंवा मला पर्सनली कॉल करा की माझा स्कोर एवढा आहे, काय केलं पाहिजे. कारण तुमचा जो परफॉर्मन्स आहे हा परफॉर्मन्स मिडवरती प्लस तुमचं जो अटेंडन्स आहे आणि तुमचं जो काय एक्झाममधलं हँड रिटन एक्झाम जी होईल त्याच्यामधला तुमचा जो स्टडी असेल तर त्या बेसवरती त्याची इव्हॅल्युएशन होईल. त्यामुळं तुम्हाला कमी मार्क्स पडले तर त्याचं स्कोरिंग तुमच्याकडे ऑलरेडी सर्व विषयाच्या लिंक्स अवेलेबल आहेत. बाय चान्स जर एखाद्याला कमी मार्क्स पडला असेल आणि तो वायडी असेल किंवा वायडी होऊ शकतो किंवा त्याला फायनल सेमिस्टरचा पेपर जर टफ जात असेल तर त्यांच्यासाठी ती लिंक 1-2 मिनिटासाठी ओपन केली जाईल. पण शक्यतो करून तुमचे जे काय स्कोअर असतील हे स्कोअर तुमचे जे काउन्सलर असतील हे काउन्सलरच तुम्हाला तिथे डिस्प्ले करतील. त्यामुळे मला कुणी क्वेश्चन किंवा मार्क्स किती पडले म्हणून विचारू नका. तुमचे जे काय स्कोअर कार्ड असेल हे काउन्सलर असेल, काउन्सलर तुम्ही ज्यावेळी आउटस्टँडिंग कंप्लीट करा त्यावेळी ते तुम्हाला अवेलेबल करून देतील. तर अशा पद्धतीने जो आपला मिडचा पेपर आहे किंवा मिड पेपर जो आपण ब्रॉड क्वेश्चन बेस तयार केलेला आहे तर त्याचा आपण इथं फक्त थोडक्यात ओव्हरव्ह्यू बघितला. रिमेनिंग जे टॉपिक आहेत आपण हे नेक्स्ट लेक्चरला आपण कंप्लीट करणार आहे. ठीक आहे. मिड टर्म एक्झाममध्ये अशी कोणाला काही शंका आली का की क्वेश्चन सबमिट झाला नाही किंवा त्याच्यामध्ये क्वेश्चन देत असताना टाइम अवेलेबल नव्हता किंवा तुम्ही आउट ऑफ नेटवर्क होता आणि तुमचा पेपर सबमिट झाला नाही असं कोण असेल तर त्यांनी तिथं तसा मेसेज करा किंवा त्या पद्धतीने ॲप्लिकेशन करा. पण तुम्ही मिड देणं, फायनल एक्झाम देणं हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि ते द्यावीच लागणार आहे. कारण तुमचा रिझल्ट तसाच कोण तयार करणार नाही आणि होऊ शकत नाही. ठीक आहे. नाव विल स्टॉप हिअर. मी अटेंडन्स घेतो, अटेंडन्स शेअर करतो.
Okay, thank you for participating here and attending the meeting. हां, थ्रेड तुम्ही जर बघितलं टेबलमध्ये, त्याच्यामध्ये जर तुम्ही टेबल बघितला तर टेबलमध्ये इंटरनल ऍट्रिब्यूट हे विकनेस आहे, कुठे आहे. तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला ह्याच्यामध्ये, विच आर द एक्सटर्नल ऍट्रिब्यूट हार्मफुल फॉर अटेनिंग द ऑब्जेक्टिव्ह. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं एक्सटर्नल ऍट्रिब्यूट तुम्हाला विचारले, हा तुमचं थ्रेड उत्तर येईल, बरोबर आहे. थ्रेड येईल, थ्रेड बी उत्तर जर तुम्ही दिलं असेल तर ते बरोबर येईल. इंटरनल असतं तर ते विकनेस येईल. त्यामुळं ज्यांनी उत्तर बी दिलं असेल तर त्यांना तिथं बरोबर दिलं जाईल, काय अडचण नाही. तिथं बाय मिस्टेक इथं हायलाईट झालं असेल, वरून कॉपी पेस्ट झाल्यामुळे ते हायलाईट झालं असेल, पण थ्रेड उत्तर हे बरोबर आहे. ठीक आहे. Thank you for participate here. Then we stop here and we will continue our next remaining topic in next week in next lecture. Thank you. Now I end this meeting.